चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शहा असतील, यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही. यांनी भारतीय जनता पक्ष कुठे वाढवला? भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे, एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला. अर्थात हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत, जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही. इतरांचे पक्ष फोडून आपल्याबरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला पक्ष वाढवला. पण उद्या जेव्हा यांच्याकडे सत्ता तेव्हा यांची सूज उतरलेली असते. तर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, ते मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा. तुम्ही विचारधारेवरती वाढवा. तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा. त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं. आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा हा 70% पक्ष. आजचा भारतीय पक्ष ते लोक बघा कोण आहेत? सगळे मूळ लोक बाजूलाच आहेत. त्यांनी विधान परिषद ज्यांना घेतलेलं आहे किंवा ज्यांना विधानसभेत तिकीट आणलं, हे सगळे लोक किमान 70 ते 75% लोक हे उपरे आहेत, बाहेरचे आहेत. त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नाही. या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे, या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे, या लोकांनी संघावर टीका केलेली आहे, या लोकांनी संघाची अवहेलना हाफचड्डीवाले वगैरे अशा पद्धतीने केलेली आहे. लोक घेऊन तुम्ही वाढवता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे हो. आणि पुढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही. फक्त फोडा फोडा आणि फोडा. याचं कारण त्यांचे जे नेते अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं पोट वाढवा, स्वतःची रेस विचारांची वाढवायला अजिबात वाढवणार नाही. काय त्यांच्या गांभीर्याने पाहत नाही. शिवसेना फोडा, मग काँग्रेस फोडा. आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहेत. जसं मोगलांना स्वप्नामध्ये संताची धनाची दिसायची, आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी. तुम्ही जसं म्हणताय की पक्ष फोडले जाणार, तुम्ही अजित पवार गटाला किंवा ऑफर देताय विनायक राऊत तुम्ही महाविकास आघाडीच्या, मी कोणाला ऑफर देणार नाही. मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अजित पवारांचं पूर्ण मला माहित नाही त्याच्याविषयी.